नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सगळे गावकरी, सरपंच, राया, डिफिकल्ट डंकी आता सगळे संध्याकाळी जमा झालेले असतात. सगळ्यांच्या हाती मशाली पेटवलेले असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, सरपंच काळजी करू नका, आता आपण असा जमाव करून जंगलात जाऊ आणि बरोबर बिबट्याचा बंदोबस्त करून टाकू. तेव्हा लगेच आता सरपंच म्हणू लागतात, राया अरे हे सगळं ठीक आहे, पण बिबट्याने आपल्यावरती हल्ला केला तर काय करायचं. तेव्हा राया म्हणू लागतो, सरपंच काळजी करू नका, बिबट्या आपल्यावरती हल्ला करणार नाही. यासाठी मी आपल्या गळ्यात हे बघा हे पट्टे आणलेत, ज्याला खेळेत हे असे गळ्यात घालायचे, म्हणजे आपली मान एकदम सेफ्टी राहील. काळजी करायचं कारणच नाही, कारण बिबट्या आधी अटॅक करतो तेव्हा आपल्या मानेला पकडतो ना, मग त्याला खेळ टोचतील तेव्हा तो आपल्यावरती हल्ला करणारच नाही, हो की नाही. त्यावर लगेच आता गावातील काका म्हणू लागतात, राय भाऊ अरे हे सगळं ठीक आहे, अरे पण जर त्याने पाठीमागनं हल्ला केला आणि आपल्याला काही दुखापत केली तर काय करायचं. हे बघ एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तेव्हा रायम लागतो, हे बघा घाबरू नका, काळजी करू नका, कुणाला काहीच होणार नाही. आपण अगदी धीटपणाने सामोरं जायचं या सगळ्याला, आणि जमावात बिबट्या हल्ला करणारच नाही. आणि जरी एखाद्यावरती चुकून बिबट्याने हल्ला केला तर बाकीच्यांनी सैरावैरा पळायचं नाही, उलट त्याच्या मदतीला समोर यायचं. एवढ्या समद्यांना बघून बिबट्या मात्र नक्कीच पळ काढेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी समोर बिबट्या आला तरी उंच हात असे करून जणू आपण बिबट्यापेक्षा मोठं आहोत असं दाखवायचं, मग काळजी करायचं कारण नाही. चला जरा. त्याच वेळेस आता लगेच गावातील एक माणूस म्हणू लागतो, राया मी आलो असतो रे, पण कसं आहे ना, माझी बायको आणि पोरगं दोघे घरी एकटेच आहे, आणि माझं पोरगं माझ्याशिवाय झोपत बी नाही, रात्रभर रडते, आणि जर तो रडला रात्री आणि त्याच्या आवाजाने बिबट्या गावाकडे आला तर नाही, नको मी नाही येऊ शकत त्यामुळे तुम्ही जा, तुम्ही आरामात जा, काळजी घ्या असे म्हणत आता तो माणूस तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता लगेच सरपंच म्हणू लागतात, राया मी पण नाही येऊ शकत, कसं आहे ना आता माझंही वय झालं ना रे, त्यामुळे जास्त काही चालणं मलाही होणार नाही, उगाच मी थकलो तर तुम्हाला अडचण, त्यामुळे तुम्ही जावा आणि काळजी घ्या असे म्हणत सरपंचही निघालेले असतात. एक एक करून आता सगळे गावकरी आपापल्या घरी निघून जातात. तेव्हा डिफिकल्ट मात्र भडकतो आणि लागतो, झालं झालं राया भाऊ तुझ्या मनासारखं, अरे ज्या गावाला तू कुटुंब मानतो, बघितलं ते कुटुंब कसं संकटात सोडून गेलं तुला एकट्याला, अरे काय गरज आहे तुला या सगळ्यांसाठी स्वतःच्या जीवाशी खेळायची. जाऊ दे ना, मरू दे, ज्याला पकडेल त्याला पकडेल तो बिबट्या, तुला काय गरज आहे कोणाची पर्वा करायची, तू चालला स्वतःचे जीव धोक्यात घालायला, मला ना हेच पटत नाही राया भाऊ तुझं. तेव्हा रायम लागतो, झालं डिफिकल्ट डंकी, झालं तुमच्या दोघांचे विचार करणं झालं का, बाळ झालं. अरे त्यांनी आपली साथ दिली नाही म्हणून आपण आपल्या कुटुंबाला सोडायचं का. अरे कुटुंबात प्रत्येक माणूस वेगवेगळ्या स्वभावाचा असतात काही काहींची वेगवेगळी स्वभावं, मग ती आपल्याला समजून घ्यायची असतात, तरच एकत्रित कुटुंब राहतं. उगच आपण इकडे लगेच रागाच्या भरात काय बी निर्णय घ्यायचे नसतात. त्यामुळे डिफिकल्ट डंकी तुम्ही बी जावा घरला, मी एकटाच जातो बिबट्याचा बंदोबस्त करायला. तेव्हा डंक्या म्हणू लागतो, नाही यार आहे भाऊ, तू जिकडे तिकडे आम्ही आम्ही तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार, काय बी झालं तरी चालेल. तेव्हा राय लागतो, काही गरज नाही, सांगितलं ना तुम्ही दोघेही माझ्याबरोबर नाही येणार, मी एकटा जाणार आहे. तेव्हा लगेच आता डंक्या म्हणू लागतो, राय भाऊ हीच का आपली मैत्री, अरे लहानपणापासून जिथे तू तिथे आम्ही दोघं आहोत, त्यामुळे आपण तिघेही जाणार. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, हो जर फाडायचं असेल ना वाघाला आपल्याला तर तिघांनाही फाडेल, एकट्याला नाही फाडणार रायभाऊ, त्यामुळे बिबट्याला करू द्या हल्ला, आपण तिघेही बरोबरच मरू, जगायचं जर तिघेही जगू, नाहीतर तिघेही संगच मरू. तेव्हा लगेच आता राया लगेच आपल्या डिफिकलला मिठी मारतो आणि लागतो, डिफिकल मग चला गळ्यात पट्टे घाला आणि तयारीशी निशी निघा लगेच. आता सगळ्यांनी गळ्यात ते खेळ्यांचे पट्टे घातलेले असतात. आता मांस, रक्ताची पिशवी, सगळं काही साहित्य घेऊन आता तिघेही जंगलाकडे निघालेले असतात. तर इकडे मंजिरी आता नागपूरला जात असते, पण तिचं मन असं अस्वस्थ झालेलं असतं, का कुणास ठाऊक तिच्या मनाला मात्र चाहूल लागलेली असते. तेव्हा असं तिला जरा असं गुदमरल्यासारखं, त्रास झाल्यासारखं वाटत असतं. काय झालं असेल, माझ्या जवळच्या व्यक्तीला काही संकटात सापडलं असेल का, याचा विचार मंजिरी करत असते. तेव्हा लगेच ते ड्रायव्हर काका म्हणू लागतात, काय झालं मॅडम, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, तुम्हाला पाणी देऊ का. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही हो, माझं मन ना असं घाबरं झाल्यासारखं होतंय, का कुणास ठाऊक असं वाटतंय की माझं जवळचं कोणीतरी असं संकटात सापडले, असं मन खूप घाबरले हो. तेव्हा लगेच ते दादा म्हणू लागतात, मॅडम काळजी करू नका, असं काय बी होणार नाही, हे बघा तुम्ही प्यानी प्या आणि बरं होईल, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, असं का वाटते ना तेच कळत नाही, तुम्ही म्हणताय खरं काही होणार नाही, पण मला ना खरंच घाबरट आल्यासारखं वाटतंय, असं का होतंय असं कुणास ठाऊक. तर इकडे आता डिफिकल्ट डंकी आता तिघेही
जंगलातनं असं पायवाट काढत आता निघालेले असतात. राया आता प्रत्येक ठिकाणी मांसाचा तुकडा टाकत असतो. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, राय भाऊ, अरे तू असे मांसाचे तुकडे का टाकतो इकडे? नेमकं भानगड काय आहे? आणि याला हे असं रक्त का लावलंय? तेव्हा राय म्हणू लागतो, डिपिकल, हे माणसाचं रक्त लावलं या माणसाला. आणि हे बघ, वाघ बरोबर रक्ताच्या वासाने बरोबर पुढे पुढे येणार. आणि मग आपला जो स्पॉट ठरलेला आहे ना, त्या ठिकाणी एकदा का बिबट्या आला की आपण त्याच्यावरती हल्ला करणार आणि मग त्याच्यावरती जाळी टाकून त्याला जेरबंद करणार. तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो, रायभाऊ, अरे पण तू एवढे तुकडे टाकलेत माणसाचे, इकडे जर त्या बिबट्याचं हे तुकडे खाऊन खाऊन पोट भरलं तर तो पुढे कशाला येईल, हो की नाही? तेव्हा लगेच आता रायम लागते, उरफाट्या डोक्याच्या, अरे एवढ्याशा तुकड्याने त्या बिबट्याचं पोट भरणार आहे का? अरे त्याच्या दातात दडकेल कुठेतरी, हे एवढ्याशाने काय नाही होत त्याचं, चाल पटकन. त्याच वेळेस आता लगेच डिपिकल म्हणू लागतो, राय भाऊ, एक काम करायचं का, हे तुकडे वगैरे टाकणं बंद कर. तेव्हा राय म्हणू लागतो, का रे, का नेमकं काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, माझ्याकडे एक सॉलिड उपाय, तो जर केला तर बिबट्या असा आपल्याकडे येईल. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, काय आहे सांग बरं. मग लगेच डिपिकल डंकीजवळ जातो, त्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, आपण ना या डंक्यालाच बिबट्याच्या जाळ्यात ठेवू, बरोबर बिबट्या याला पकडायला येईल आणि खाईल याला. तेव्हा राय लागते, अरे डोकं सटकलंय का तुझं? अरे काय बोलतोय तू? डंकीला बिबट्याच्या ताब्यात द्यायचं का? तेव्हा लगेच आता डंके म्हणू लागतो, राय भाऊ, अरे याला काय झालं, असं का बोलतो हा? तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो, अरे मग काय चालू याचं, त्याचं पोट भरेल, त्याचं हे भरेल ते भरेल, याला काय करायचं, तो काहीही खाऊ कितीही खाऊ, चल पटकन पंचायती करतो. आता तिघेही मात्र मांस टाकत तिकडे पुढे पुढे निघालेले असतात. तर इकडे मंजिरीला मात्र खूप टेन्शन आलं असतं. त्याच वेळेस गावातील मंदा काकूंचा मंजिरीला फोन येतो. आता मंजिरी फोन उचलते. तेव्हा मंदा काकू म्हणू लागतात, मंजिरी, अगं राया बरा आहे ना, आला का तू घरी? तेव्हा मंजिरी लागते, रायाला काय झालंय? तेव्हा मंदा काकू म्हणू लागतात, अगं मंजिरी, गावातील सगळे लोक जंगलात जाणार होते ना, पण माझं पोरगं घरी निघून आलं आणि सगळे गावकरी पळून घरी गेले. पण राया आणि त्याचे तो दोन मित्र ते तिघे जंगलात गेले. आणि निखिलला ज्या ठिकाणी म्हणजे त्या बिबट्याने पकडलं होतं ना, त्या ठिकाणी काय तर म्हणे बिबट्याला पकडायचा स्पॉट ठेवला आहे त्यांनी. मला खूप काळजी वाटते गं मंजिरी. एकतर जंगलात रेंज नसते, त्यामुळे फोनही लागत नाही, म्हणून मला भीती वाटली, जरा मनात रुखरुख वाटत होती, म्हणून तुला फोन केला. बरा आहे ना राया? काही कॉन्टॅक्ट झाला का? आला का तू घरी? तेव्हा मंजिरी मला लागते, काकू मी तुम्हाला नंतर कॉल करते, ठेवते, असे म्हणत आता मंजिरी मात्र घाबरलेली असते. म्हणजे रायाने खोटं बोलून मला इकडे पाठवलंय. आता मात्र हे सगळं काही मंजिरीला समजलेलं असतं. तशी तडक मंजिरी आता माघारी जंगलाकडे निघालेली असते. तर इकडे आता राया, डिपिकल, डंकी तिघेही निखिलला ज्या ठिकाणी पकडलं होतं त्या जागेवरती पोचलेले असतात. तेव्हा रायम लागतो, चला हेच ते ठिकाणे, इथेच निखिलवरती हल्ला झालेला आहे. आता बरोबर याच ठिकाणी तो बिबट्या पुन्हा त्याची शिकार करायला येणार. हे बघा, बिबट्याचं एक खास वैशिष्ट्य असतं, तो अर्धवट शिकार कधीही सोडत नाही. पुन्हा तो शिकार करायला इकडे येणार म्हणजे येणार. आणि तेव्हाच आपण संधीचा फायदा घ्यायचा आणि लगेच बिबट्यावरती या जाळ्या वगैरे टाकायच्या आणि अशा दाबून धरायच्या. म्हणजे कसं, बिबट्या जेरबंद होईल. चालेल? तेव्हा डंके म्हणू लागतो, चालेल की राय भाऊ, आपण सावधच राहू, चला आपण आपल्या ठिकाणावरती जाऊन लपूया. तेव्हा राय म्हणू लागतो, हो, आपण त्या दाट झुडपात जाऊन बसायचं आणि ज्या क्षणाला आपल्यावरती हल्ला करायचा तो बिबट्या नियम साधेल ना, त्या क्षणाला आपण हत्यारं बाहेर काढायचे, लक्षात आहे ना? तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, हो राय भाऊ, चल पटकन. आता तिघेही मात्र त्या झुडपामध्ये लपून बसलेले असतात. खूप वेळ होतो. आता इथे डिफिकल्ट दुर्बीनद्वारे इकडे तिकडे बघत असतो. रायाही बॅटरीने इकडे तिकडे बघत असतो, पण अजूनही माणसाच्या वासाने काय तो बिबट्या आलेला नसतो. तेव्हा डंके म्हणू लागतो, राय भाऊ, अरे पार झोप लागण्याची वेळ आली तरी बिबट्या येतो की नाही, नेमकं येणार आहे की नाही, काही कळायला मार्गच नाही. डिफिकल्ट डंकीला आता झोप लागल्यासारखं झालेलं असतं. दोघांचेही डोळे बंद झालेले असतात, पण राया मात्र डोळ्यात तेल घालून इकडे तिकडे चारही बाजूने नजर फिरवत बघत असतो. त्याच वेळेस आता बिबट्याचा आवाज येतो. आता मात्र इकडे राया लगेच आजूबाजूला बघू लागतो. तर घरी इकडे जिजीला मात्र खूप मोठं टेन्शन आलं असतं. राया जंगलात गेलाय बरा, पण तो सुखरूप घरी येईल ना, याची तिला काळजी वाटत असते. तेव्हा नाना म्हणू लागतो, तुम्ही अगं असे घरात गरके मारून काही होणार आहे? आधीच जर रायाला थांबवलं असतं ना, तर हे सगळं झालंच नसतं. तेव्हा जिजी म्हणू लागते, हो, तुम्हाला काय वाटतं, मी रायाला थांबवलं नसेल का? मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ऐकल तो राया ना, त्याने माझं ऐकलं नाही हो. त्याला अख्ख्या पंढरपुराची काळजी आहे ना, म्हणून तो गेलाय.
तेव्हा नाना म्हणू लागतात, आता समजलं ना तो का गेलाय? अगं अख्ख्या पंढरपुराला तो कुटुंब मानतो आणि आपल्या निखिलवरती जसा हल्ला झालाय तसा कुणावरती होऊ नये असं त्याला वाटतं. तशी वेळ कुणावरती येऊ नये म्हणून तो एवढं मोठं धाडस करतोय. तेव्हा जिजी म्हणू लागते, हो खरं तर बघायला गेलं तर रायाच्या या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतात, वाटतं ना तसं वाटतं ना? तेव्हा जिजी म्हणू लागते, हो रायाचा मला खूप अभिमान वाटतो. त्यावर लगेच नाना म्हणू लागतात, हो ना उमे, मग तू टेन्शन घेऊ नको. अगं लहानपणापासून आपला राया विठू माऊलीच्या दारात वाढलाय. अगं तो विठू माऊली आहे त्याच्या पाठीमागे, तू त्याचं रक्षण करेल, त्याला काही होणार नाही. माझी 100% खात्री. राया सुखरूप घरी येईल, तू नको टेन्शन घेऊ. आणि चल बरं आराम कर आता, खूप विचार केला. असे म्हणत नाना आता तिथे कॉटवरती झोपतात. जिजीला मात्र असं उलघाल झाल्यासारखं होत असतं. तेव्हा जिजी म्हणू लागते, तुमचं म्हणणं पडतंय हो, पण शेवटी आईचं काळजी आहे ना. माझा जीव असा घाबरा होतोय. हे विठुराया, माझ्या रायाची काळजी घे रे बाबा, त्याला काही होऊ देऊ नको. असे आता जिजी विठुरायाकडे प्रार्थना करू लागते. तर इकडे आता वाघाच्या डरकळीचा आवाज आल्यामुळे राया लगेच पटकन डिपिकल डंकीला उठवतो. अरे झोपले काय? चला पटकन, तो बिबट्या आलाय, चला चला असे म्हणत आता लगेच तिघेही पटकन आपल्या हातात जे काही जाळी वगैरे साहित्य असतं ते घेऊन आता बिबट्याचा आवाज जिकडे येतो तिकडे या दिशेने निघालेले असतात. आता मात्र लगेच आवाजाच्या ठिकाणी येताच राया, डिफिकल्ट, डंकी तिघांनीही आता बिबट्यावरती जाळं फेकलेलं असतं. आता मात्र त्या जाळ्यात बिबट्या नाही तर मंजिरी अडकलेली असते. तो बिबट्या नसून मंजिरी आलेली असते. आता मात्र मिसफायरला बघताच त्या जाळ्यात राहायला धक्का बसतो. मिसफायर, अगं तू तू इकडे काय करते मिसफायर? तेव्हा मंजिरी लागते, सोड मला, बाहेर काढ, सोड. आता लगेच डिफिकल्ट डंकी पटकन जाळ्यातनं मिसफायरला बाहेर काढतात. तेव्हा लगेच मंजिरी लागते, तू मला विचारतोय मी इकडे काय करते? तू इथे काय करतोय आधी ते सांग. माझ्याशी खोटं बोलला, मला नागपूरला तू जबरदस्ती खोटं बोलून पाठवलं ना? हे सगळे कारस्थानं करायची होती म्हणून ना? राया, तू माझ्याशी खोटं बोलूच कसं शकतो? तेव्हा रायम लागतो, मिसफायर अगं प्लीज मला समजून घे ना, हे बघ मला खोटं बोलावं लागलं. तेव्हा मंजिरी मला लागते, गप्प बाईस, आता एक शब्दही बोलू नको. आता मी बोलणार आणि तू फक्त ऐकायचं. तुला ऐकावंच लागणार आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार. राया मात्र गप्प उभा असतो. डिफिकल्ट डंकी आता मिसफायरकडे बघत असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे काय काय प्रकार आहे? अरे कुठे तुझी गावातली लोकं? गेली ना पळून सगळी? नाही ना आली तुझ्याबरोबर कोणी? मग तुला काय गरज आहे हे सगळं करायची? तेव्हा रायाम लागतो, मिसफायर अगं पण तू नागपूरला जात होती ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जात नव्हते, तू पाठवत होता मला म्हणून मी निघाले होते. पण मला काय माहिती तू माझ्या पाठीमागे ही असली कांड करणार आहे? माझं मन मला सांगतच होतं. किती वेळची हुरहुर लागली होती, नक्कीच काहीतरी कोणीतरी संकटात आहे सांगत होतं माझं मन. किती काळजी वाटली. पण राया, तू माझ्याशी खोटं बोलला ना, ती खूप मोठी चूक केली. अरे अजून आपलं लग्न व्हायचं आहे. लग्न व्हायच्या आधीच तू एवढं खोटं बोलायला लागला, एवढी लपवालपवी. तर लग्न झाल्यानंतर काय करशील राया तू? हे बघ, मी तुला माफ करणार नाही. तू आज खूप मोठी चूक केली माझ्याशी खोटं बोलून. खरं तर तू हे सगळं मला सांगून करायला होतं. तेव्हा रायम लागतो, मिसफायर अगं मी तुला हे सगळं सांगितलं असतं गं, पण तू मला इकडे येऊ दिलं नसतं. आणि दिलं असतं तरी तू माझ्याबरोबर आली असती आणि मला तुझ्या जीवाची रिस्क घ्यायची नव्हती गं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो माझ्या जीवाची रिस्क घ्यायची नव्हती? अरे पण मूर्खा, माझा जीव इकडे तुला कळत नाही का? तुझ्या ते माझा जीव, आणि तुझ्या जीवाला जर काही झालं ना तर मी काय करू जगून? त्यामुळे राया, आता माझं ठरलंय. आता मी तू ते काही म्हण, पण तू जिथे असशील तिथेच मी असणार. आता मी बी इकडे बिबट्याला पकडायला थांबणार आणि बिबट्याला जेरबंद करणार. तेव्हा रायम लागतो, मिसफायर अगं कशाला जीवाशी खेळ खेळते? नाही नाही नाही, जमणार नाही तुला, ते लय अवघड आहे मिसफायर. तेव्हा मंजिरी लागते, हो तुला जमतं ना जीवाशी खेळ खेळायला? मग तसं मलाही जमेल. नको काळजी करू, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे तुमच्याबरोबर. चला पटकन. असे म्हणत आता पुन्हा लगेच सगळेजण आपापल्या जागेवरती येऊन बसतात. तेव्हा रायम लागतो, मिसफायर याच ठिकाणी आपल्या निख्यावरती हल्ला झाला होता आणि आता बघा लवकरात लवकर तो बिबट्या या ठिकाणी येणार आणि मग आपण त्याच्यावरती हल्ला करूया, चालेल? तेव्हा मंजिरी लागते, ठीक आहे राया. मंजिरी लगेच आता तिच्या हातात जी पिशवी असते त्या पिशवीतनं एक डबा काढते. तेव्हा रायम लागतो, मिसफायर अगं यात काय आणलंय? तेव्हा मंजिरी लागते, राया मी नागपूरला डबा घेऊन निघाले होते. मग आता तुम्हालाही भुका लागल्या असतीलच ना, मग 2-2 घास खाऊन घ्या, लक्ष देता देता, चालेल ना? डिफिकल्ट मात्र खूपच खुश होतो. मिसफायरच्या हाताचं जेवण म्हटल्यावरती भारीच असणार की. तेव्हा लगेच रायम लागतो, डिफिकल्ट भूक लागली का?
तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, हो रायभाऊ, आता वाघाला कोण घाबरतंय, येईलच तो हळूहळू, तोपर्यंत 2-2 घास खाऊन घेऊया की. आता लगेच डिपिकल, डंकी, राया सगळेजण आता इथे जेवण करू लागतात आणि जेवता जेवता इकडे बिबट्याकडे लक्ष देऊ लागतात. त्याच वेळेस आता मंजिरी टॉर्च घेऊन सारखी इकडे तिकडे बघत असते. पण आता इथे अर्धी रात्र संपलेली असते, पण तरीही बिबट्याचा काही हल्ला झालेला नसतो. कुठे तोचा आवाज येत नसतो, कुठे काहीच नाही. सगळेजण आता मात्र बिबट्याची वाट बघून बघून थकलेले असतात. शेवटी आता डिपिकल, डंकीला झोप लागते. दोघेही तिथेच मस्त झोपून घेतात. मंजिरीला मात्र थंडी वाजल्यासारखं होत असतं. मंजिरी आता अशी रायाजवळ शांत कुडकुडत बसलेली असते. तेव्हा राया मिस फायरकडे प्रेमाने बघतो आणि लागतो, मिस फायर मग काय वाटतंय? तेव्हा मंजिरी लागते, कुठे काय, काहीच नाही. आता राया मात्र प्रेमाने मिस फायरकडे बघत लागतो. मिस फायरही रायाकडे प्रेमाने बघत असते. त्याच वेळेस आता मंजिरीला खूप आळस येत असतो. इथे पहाट झाली असते. मंजिरीचाही डोळा लागलेला असतो. पण राया मात्र सारखा इकडे तिकडे डोळ्यात तेल घालून बिबट्यावरती नजर ठेवून असतो. त्याच वेळेस आता मात्र बिबट्याचा आवाज येऊ लागतो. आता राया मात्र लगेच बिबट्याकडे बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आणि मंजिरीचं लग्न ठरलेलं असतं. तर विठुरायाच्या मंदिरात आता लग्नाची सगळी तयारी झालेली असते. त्याच वेळेस आता गावातील एक छोटी मुलगी येते, रडू लागते. राया म्हणू लागतो, काय झालंय, काय झाले, लवकर सांग. तेव्हा ती मुलगी म्हणू लागते, रायभाऊ, माझ्या घरच्यांना बिबट्याने संपवलं, सगळ्यांना मारून टाकलं. आता मात्र लगेच राया त्या मुलीला विठुरायासमोर नेतो आणि म्हणू लागतो, काळजी करू नको, हा राया हाय तुझ्या पाठीशी. आता तो बिबट्या कुणाला बी काय बी करणार नाही. आता राया लगेच त्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, आता आधी त्या बिबट्याचा बंदोबस्त होणार आणि मगच राया बोल्यावर चढणार. आता राया त्या बिबट्याला सोडणार नाही. असे म्हणत आता राया निघालेलं असतानाच मंजिरी येते. आता मंजिरीने छान अशी साडी घातलेली असते, मंडोळ्या लावलेल्या असतात. तेव्हा मंजिरी रायाचा हात पकडते आणि लागते, राया, आता तुझी मिस फायरही तुझ्याबरोबर बिबट्याचा जेर बंद करायला येणार. आता राया आणि मंजिरी या बिबट्याच्या संकटाला कसं सामोरं जाणार आणि कसं आपलं गाव वाचून ग्रुप माघारी येणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा,